पालघरच्या डहाणूमध्ये लव जिहादचा प्रकार झाल्याची शक्यता आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ डहाणू पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या तर अश्लील व्हिडिओ काढून दोन बहिणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामध्ये वाघ यांनी डहाणू पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून अल्पवयीन लहान बहिणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची डहाणू पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल झाली। आरोपीवर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा डहाणू पोलिसांकडून शोध सुरू आहे। दिवसामध्ये पुरवणी जबाबामध्ये सुद्धा पोलीस त्या ठिकाणी घेतील। आजही आई वडील आणि संपूर्ण कुटुंब एक ट्रॉमामध्ये आहे आणि त्या मानसिकता त्या धक्क्यातून अजून मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत। त्यामुळे पोलिसांनाही आम्ही विनंती केली आहे की थोडा वेळ देऊन जसं जसं काही घटना आठवत आहेत त्या घटना त्या स्टेटमेंटमध्ये आल्या पाहिजे आणि पोलिसांची सुद्धा तशी भूमिका आहे आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्या अनुसार या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात याचा मला विश्वास आहे। डहाणू पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती। दोन सख्या बहिणी याच्यामध्ये विक्टिम आहेत। रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत। ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेली आहे। आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे। तपास सुरू आहे।